नमस्कार शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण इयत्ता 6वी ते 8वी साठी दिलेल्या विज्ञान साहित्य पेटीतील साहित्याची ओळख आणि त्याचे उपयोग यांची माहिती घेणार आहोत। ही आहे आपली विज्ञान साहित्य पेटी। या साहित्य पेटीमध्ये एकूण 126 साहित्य दिलेली आहेत। त्या साहित्याचे आपण एकूण 5 गटात वर्गीकरण केलेले आहे। त्यातील पहिला गट आहे सामान्य साहित्य। या सामान्य साहित्यामध्ये एकूण 72 साहित्य येतात। या 72 साहित्याचे परत आपण 2 गटात वर्गीकरण केलेले आहे। त्यातील पहिला गट आहे गट अ आणि या गट अ मध्ये एकूण 51 साहित्य येतात। चला तर मग आपण आता या गट अ मधील साहित्याची ओळख करून घेऊया। हा आहे सीसी चमचा, 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर मापाचा। याचे उपयोग असे आहेत: रासायनिक द्रव्ये घेण्यासाठी चमचा म्हणून, छोट्या भांड्यांची मापे पडताळण्यासाठी आणि आकारमान मोजण्यासाठी। हा आहे ताणकाटा, 250 ग्रॅम वजनापर्यंतच्या वस्तूचे मोजमाप करण्याकरता याचा उपयोग होतो। सपाट पृष्ठभागावर वस्तूवर लावलेल्या बलाचे मोजमाप करण्याकरता याचा उपयोग होतो। रोलरवर वस्तू खेचतानाची सुलभता दर्शविण्यासाठी आणि विविध धातूंच्या घनतेची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो। हे दशांश घनपात्र आहे। घनाकृतीची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो। 1 लिटर पर्यंतच्या द्रवाचे मापन करण्याकरता पात्र म्हणून याचा उपयोग होतो। लांबी, क्षेत्रफळ, घनफळ आणि द्रवाचे एकक यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो। असमान कागद, पाने यांचे क्षेत्रफळ काढण्याकरता याचा उपयोग होतो। हा प्रयोगशाळा तापमापक आहे। वेगवेगळ्या स्थायू, द्रव आणि वायू पदार्थांचे तापमान याने मोजता येते। तापमानाच्या विविध एककांमधील सहसंबंध दाखवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो। हा वैद्यकीय तापमापक आहे। मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो। हा आहे प्रयोगशाळा स्टँड आणि ही आहे जी आकाराची पकड। प्रयोगादरम्यान वेगवेगळ्या साहित्याची मांडणी करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो। हा आहे केरोसिन दिवा। वेगवेगळ्या प्रयोगात उष्णता देण्यासाठी गॅस बर्नर ऐवजी आपण याचा उपयोग करतो। धुरांड्याचं तत्व समजून घेण्यासाठी सुद्धा या दिव्याचा उपयोग करतो। हा 3 पायांचा स्टँड आहे। प्रयोगादरम्यान उष्णता देण्याकरता याचा उपयोग होतो। अशा पद्धतीने उपकरणांची मांडणी केली जाते। ही आहे सूर्य तबकडी। सूर्याच्या उन्हामुळे पडणाऱ्या सावल्यांचा अभ्यास करून प्राचीन कालमापनाचे तत्व समजावून घेण्याकरता या तबकडीचा उपयोग होतो। हा आहे स्टील चेंडू। याला अडकवण्यासाठी असं हुक आहे। याचा उपयोग घर्षणाच्या प्रयोगात केला जातो। दोलनाची गती समजावून घेण्यासाठी याचा उपयोग होतो आणि दोलकाचा आंदोलन काल काढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो। ही आहे ॲल्युमिनियमची पट्टी। याचा वापर आपण वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी, लांबी, रुंदी तसेच 2 बिंदूंमधील अंतर मोजण्यासाठी करतो। ही आहे कप्पी। कप्पीचा वापर साध्या यंत्रातील कप्पी ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी केला जातो। तसेच कप्पीचा विविध कामात कशी मदत होते हे समजून देण्यासाठी या कप्पीचा वापर होतो। हे आहे ॲल्युमिनियम तार व दर्शक। या उपकरणाचा उपयोग
ॲल्युमिनियम तारेचे उष्णतेने होणारे प्रसरण पडताळण्यासाठी होतो। ही आहे द्विधातू पट्टी। याचा वापर उष्णता नियंत्रकाचे म्हणजेच थर्मोस्टॅटचे कार्य समजावून देण्यासाठी केला जातो। हे सळया जोडलेले होल्डर आहे। या होल्डरला ॲल्युमिनियम आणि लोखंडी सळी जोडलेली असते आणि या उपकरणाचा वापर विविध धातूंचे प्रसरण ओळखण्यासाठी केला जातो। ही आहे सतारीची तार किंवा पोलादी तार। या तारेचा उपयोग तारेच्या कंपनाने होणारी ध्वनीची निर्मिती दर्शविण्यासाठी तसेच घन माध्यमातून ध्वनीचे प्रसारण होते हे दर्शविण्यासाठी केला जातो। ही आहे बनाना क्लिप असलेली जोडणीची तार। या तारेचा उपयोग विविध विद्युत आधारित कृती करताना विद्युत परिपथ जोडण्यासाठी केला जातो। ही आहे वितळ तार आणि विद्युत धारेचा औष्णिक परिणाम दर्शवणारी प्रतिकृती। वितळ तारेचा उपयोग वितळ तारेचे कार्य समजावून देण्यासाठी होतो। या उपकरणाचा उपयोग विद्युत ऊर्जेचे औष्णिक ऊर्जेत होणारे रूपांतर दर्शवण्यासाठी केला जातो। हा आहे विद्युत रोधांचा संच 5 ओहम, 10 ओहम आणि 20 ओहम। या रोधांचा उपयोग एकसर्व समांतर जोडणीतील परिणामी विद्युत रोध अभ्यासण्यासाठी केला जातो। विद्युत रोधांच्या या संचाचा उपयोग विद्युत वाहकातील रोधावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी होतो। त्याचप्रमाणे वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही वाहकाच्या विद्युत रोधावर अवलंबून असते, म्हणजेच ओहमचा नियम स्पष्ट करण्यासाठी केला जातो। ही आहे चुंबक सूची। या चुंबक सूचीचा वापर पूर्वीच्या काळी दिशा ओळखण्यासाठी दिशादर्शक म्हणून केला जात असे। तसेच चुंबकाच्या ध्रुवाचा चुंबक सूचीवर होणारा परिणाम दर्शवण्यासाठी या चुंबक सूचीचा वापर केला जातो। विज्ञान साहित्य किटमधील साहित्याची आपण ओळख करून घेत आहोत। सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया या जोडणी फलकाची। हे जोडणी फलक विद्युत परिपथामध्ये व्होल्टमीटर, ॲमीटर किंवा गॅल्व्हॅनोमीटर जोडण्यासाठी वापरलं जातं। हे आहे रेस्ट्रिक उपकरण आणि या रेस्ट्रिक उपकरणामध्ये सहभागी असणारे इतर साहित्याची सुद्धा आपण ओळख करून घेणार आहोत। या रेस्ट्रिक उपकरणामध्ये सुरुवातीला इथं तुम्हाला बाहेरचं आवरण दिसतं। इथं काही खाच आहेत। या खाचेतून सूर्यप्रकाशाची किरणशलाका बाहेर येतात। याच्या मागच्या बाजूला होल्डर आहे आणि या होल्डरमध्ये स्क्रूच्या आकाराचा बल्ब इथं जोडलेला आहे। हा बल्ब बॅटरीला जोडल्यानंतर या बल्बमधून प्रकाश बाहेर येतो आणि या खाचेतून किरणशलाका बाहेर येतात। याशिवाय या रेस्ट्रिक उपकरणामध्ये आपण वेगवेगळे साहित्य वापरत असतोय। हे आहे ग्लास स्लॅब, काचेची चिप म्हणतो याला। त्यानंतर आहे प्रिझम, काचेचं प्रिझम आहे। अंतर्गोल भिंग, बहिर्गोल भिंग, ह्या ॲल्युमिनियमचे आरसे आहेत। हे अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा आणि हा बहिर्वक्र आरसा। यानंतर या रेस्ट्रिक उपकरणाचा उपयोग म्हणजे या बल्बच्या प्रकाशातून या खाचेतून जी किरणशलाका बाहेर येते, या किरणशलाकांच्या सहाय्यानं आपण बहिर्वक्र भिंग किंवा अंतर्वक्र भिंगाचं नाभी अंतर मोजू शकतो। प्रकाश किरण एका सरळ रेषेत जातात याचा अभ्यास करू शकतो। याच्याशिवाय भिंगामध्ये होणारं अपसरण किंवा अभिसरण कसं होतं याचा अभ्यास करू शकतो। शिवाय भिंगांची नाभी अंतरं आणि भिंगापासून मिळणारे किंवा आरशापासून मिळणाऱ्या प्रतिमांचा आपण इथं अभ्यास करू शकतो। काचेच्या चिपेतून जाणाऱ्या प्रकाश किरणाचा मार्ग आखू शकतो किंवा मार्गाचा अभ्यास करू शकतो। प्रकाशाचं होणारं अपवर्तन आपण पाहू शकतो।
प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यानंतर त्या प्रकाश किरणाचं विभक्तीकरण होऊन 7 रंग कसे तयार होतात याचा देखील अभ्यास करण्यासाठी या रेस्ट्रिक उपकरणाचा उपयोग होतोय। आणि या रेस्ट्रिक उपकरणामधून या ज्या किरण शलाका बाहेर पडतात या लाईट बीमचा वापर करून या सगळ्या साधनांच्या सहाय्यानं प्रकाश आणि प्रकाशीय उपकरणाच्या संबंधी जे काही उपयुक्त असे प्रयोग आहेत ते प्रयोग करण्यासाठी रेस्ट्रिक उपकरण उपयुक्त आहे। आता आपण ओळख करून घेऊया रंगीत चकतीची। ही आहे रंगीत चकती। या रंगीत चकतीमध्ये 7 रंग दर्शवलेले आहेत। जेव्हा हे आपण फिरवतो त्यावेळेला या 7 रंग फिरल्यामुळे त्याच्या गतिमानतेमुळे हे 7 रंग एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्याच्या मिश्रणातून पांढरा रंग तयार होतो। हे दर्शवण्यासाठी आपण हे उपकरण वापरणार आहोत। आता आपण ओळख करून घेऊया रबरी बुचात बसवलेली ॲल्युमिनियमची चकती। ही चकती ॲल्युमिनियमची आहे आणि ती रबरी बुचात या पद्धतीने बसवलेली आहे। ही ॲल्युमिनियमची छोटीशी सळई आहे। या सळईला आपण ॲल्युमिनियमची पट्टी किंवा कोणत्याही धातूची पट्टी जोडून जेव्हा हे बेलजारमध्ये असं बसवतो या चकतीचा वापर करून इलेक्ट्रोस्कोपचं उपयोजन दर्शवलं जातं। विद्युत प्रभाराची निर्मिती, वहन, साठवण आणि विद्युत प्रभार ओळखण्यासाठी याचा वापर केला जातो। विद्युत प्रभाराचं संक्रमण कसं होतं याचा देखील अभ्यास करण्यासाठी या चकतीचा उपयोग होतो। हे आहेत थर्मोकॉलचे चेंडू। विद्युत स्थितिक प्रभार दाखवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो। ही आहे पारदर्शक PVC नळी। स्टेथोस्कोप बनवताना या पद्धतीने नरसाळ्याला जोडण्यासाठी त्याचा उपयोग करतो। आता आपण पाहूया नादकाटा। कंप पावणाऱ्या वस्तूपासून ध्वनीची निर्मिती होते हे दर्शवण्यासाठी नादकाट्याचा उपयोग केला जातो। रबरी पॅडवर असा नादकाटा आदळल्यानंतर त्याचे दोन्ही बाहू कंप पाहू लागतात आणि त्यातून ध्वनी तरंगाची निर्मिती होते। हे ध्वनी तरंग कसे प्रसरण पावतात हे स्लिंकीच्या साहाय्याने देखील आपण पाहू शकतो आणि स्लिंकीच्या साहाय्याने ध्वनी तरंग दर्शवण्यासाठी या नादकाट्याचा उपयोग केला जातो। द्रव पदार्थाचे मापन करण्यासाठी या सिरिंजचा वापर करतात। 5 ते 10 ml द्रवाचं मापन या सिरिंजच्या साहाय्याने करता येतं। द्रव पदार्थाचं स्थानांतरण करण्यासाठी एका ठिकाणाहून द्रव पदार्थ घेऊन दुसऱ्या ठिकाणी त्याचं स्थानांतरण करण्यासाठी या सिरिंजचा वापर करतात। ही आहे तांब्याची तार। विद्युत परिपथामध्ये साधनांची जोडणी करत असताना या तांब्याच्या तारेचा उपयोग होतो। याशिवाय विद्युत चुंबक तयार करत असताना या तांब्याच्या तारेचा उपयोग होतो। क्षरणकारी, अक्षरणकारी पदार्थ तसेच क्षरण रोखण्यासाठी देखील या तांब्याच्या तारेचा उपयोग होतो। या उपकरणाचे नाव आहे सेल होल्डर। याला मराठीमध्ये कोरडा विद्युत घट ठेवण्याची पेटी असंही म्हणतात। या पेटीमध्ये आपण 4 कोरडे विद्युत घट ठेवू शकतो। यामध्ये वेगवेगळे कोरडे विद्युत घट आपल्याला ठेवता येतात। विद्युत परिपथामध्ये या पेटीचा आपल्याला उपयोग करता येतो। या साहित्याचे नाव आहे कोनमापक। या कोनमापकाच्या सहाय्याने आपण 0 ते 180 पर्यंतचे कोन मोजू शकतो। तसेच दिलेला कोन आपण कोनमापकाच्या सहाय्याने मोजू शकतो। या साहित्याचे नाव आहे 1.5 व्होल्ट विजेरी बल्बसह जोडणी असलेले विद्युत परिपथ फलक। साध्या परिपथातील घटकांची माहिती देण्यासाठी याचा उपयोग होतो। विद्युत परिपथाची जोडणी व विद्युत खंडन समजावून देण्यासाठी याचा उपयोग होतो। विविध कामांसाठी विद्युत धारेचा उपयोग दर्शवण्यासाठी तसेच विद्युत चुंबक दाखवण्यासाठी या परिपथाचा उपयोग होतो। या साहित्याचे नाव आहे LED। चाचणी बल्बमध्ये याचा उपयोग दर्शक म्हणून केला जातो।
या साहित्याचे नाव आहे स्लिंकी। अनुतरंग आणि अवतरंग दाखवण्यासाठी आपल्याला या स्लिंकीचा उपयोग होतो। या साहित्याचे नाव आहे चुंबके। यामध्ये नालाकृती चुंबक, दंडगोल चुंबक, गोल चुंबक, चकती चुंबक आणि पट्टी चुंबक या चुंबकांचा उपयोग आपण चुंबकीय गुणधर्म समजावून देण्यासाठी करू शकतो। ध्रुवाजवळ चुंबकाची शक्ती ही जास्त असते, तर चुंबकाच्या मध्यभागी चुंबकीय शक्ती ही कमी असते। चुंबकाचे ध्रुवीय अस्तित्व दर्शवण्यासाठी आपल्याला या चुंबकांचा उपयोग होतो। मुक्त टांगलेला चुंबक नेहमी दक्षिणोत्तर स्थितीमध्ये स्थिर राहतो। हा प्रयोग आपण या चुंबकांच्या सहाय्याने करून पाहू शकतो। चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते व चुंबकाच्या विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते, हे दाखवण्यासाठी आपण या चुंबकांचा वापर करू शकतो। चुंबकीय क्षेत्रांचं अस्तित्व दर्शवण्यासाठी आपल्याला या पट्टी चुंबकाचा उपयोग होतो। या साहित्याचे नाव आहे रबरी बुचामध्ये बसवलेले स्टेनलेस स्टीलचे इलेक्ट्रोड्स। याचा उपयोग बेलजारच्या सहाय्याने विद्युत अपघटनाची संकल्पना दर्शवणे, पाणी हे ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे मिश्रण आहे, ही संकल्पना समजावून देण्यासाठी होतो। दोन वायूंच्या प्रमाणाचे गुणोत्तर जाणून घेण्यासाठी तसेच हायड्रोजन व ऑक्सिजन यांची चाचणी घेण्यासाठी या जोडणीचा उपयोग होतो। या साहित्याचे नाव आहे पाश्चर शोषनळी। विविध रसायनांच्या स्थानांतरणासाठी या शोषनळीचा उपयोग होतो। हे प्लास्टिकचे नरसळे। पात्रामध्ये द्रव पदार्थ ओतण्यासाठी गाळणे प्रक्रिया समजावून देण्याकरिता, मानवी फुफ्फुसाचे शोषण व उच्चवासाचे कार्य समजावून देण्यासाठी, तसेच प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील सूर्यप्रकाशाचे महत्त्व दर्शवण्यासाठी नरसाळ्याचा उपयोग केला जातो। रासायनिक प्रक्रियेत किंवा रासायनिक पृथक्करणात घटक पदार्थांच्या किंवा उत्पादक पदार्थांच्या गाळण प्रक्रियेकरता गाळण कागदाचा उपयोग होतो। रासायनिक अभिक्रियाकारके ठेवण्यासाठी उपयुक्त, बाटलीचे बूच काढून जरासा दाब देऊन 1 किंवा 2 थेंब टाकण्यासाठी या वितरण बाटल्या वापरल्या जातात। विज्ञान पेटीतील वर्गवारी अ मधील साहित्य क्रमांक 41 ते 51 आता आपण पाहणार आहोत। या साहित्याचे नाव आहे परीक्षानळी व्हायल्स। प्रयोगादरम्यान स्थायीरूप रसायने ठेवण्यासाठी या व्हायल्सचा उपयोग होतो। या साहित्याचे नाव आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक। उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या वस्तू बघण्याकरिता या संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा उपयोग होतो। तसेच कीटकांचे निरीक्षण, त्यांची रचना पाहण्याकरिता या संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा उपयोग होतो। विज्ञान पेटीमध्ये दिलेल्या काचपट्ट्या अर्थात स्लाइड्स यांचे निरीक्षण करण्याकरिता सुद्धा या संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा उपयोग होतो। या साहित्याचे नाव आहे मोजनळी। इंग्रजीमध्ये याला मेजरिंग सिलेंडर असेही म्हणतात। 0 ते 100 ml च्या दरम्यानचं द्रव आपण या मोजनळीच्या सहाय्याने मोजू शकतो। प्रयोगादरम्यान विविध द्रव पदार्थांचं मोजमाप करण्याकरिता याचा उपयोग होतो। तसेच पात्र म्हणून याचा उपयोग होतो। या साहित्याचं नाव आहे परीक्षानळी मांडणी। रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर परीक्षानळी ठेवण्याकरिता याचा उपयोग होतो। तसेच गरज नसताना परीक्षानळ्या ठेवण्यासाठी या परीक्षानळी मांडणीचा उपयोग होतो। या साहित्याचे नाव आहे जाळपळी। प्रयोगादरम्यान मॅग्नेशियमची फीत जाळण्याकरिता
किंवा हवेतील ऑक्सिजनचे शेकडा प्रमाण दाखवणाऱ्या प्रयोगामध्ये या जाळपळीचा उपयोग होतो। या साहित्याचे नाव आहे बाष्पन पात्र। प्रयोगादरम्यान पदार्थांना उष्णता देण्याकरिता याचा उपयोग होतो। तसेच वेगवेगळे स्थायीरूप द्रवरूप पदार्थ ठेवण्याकरिता पात्र म्हणून याचा उपयोग केला जातो। या साहित्याचे नाव आहे पाण्याची बाटली। विज्ञान पेटीतील विविध उपकरणे धुण्यासाठी विविध उपकरणे स्वच्छ करण्यासाठी या बाटलीचा उपयोग केला जातो। या साहित्याचे नाव आहे विद्युत जनित्र। विद्युत निर्मिती प्रयोगामध्ये विद्युत निर्मिती कशी होते हे दाखवण्याकरिता या साहित्याचा उपयोग होतो। ऊर्जेचे रूपांतरण दाखवण्याकरिता हे साधन उपयुक्त आहे। विद्युत रोधकांचा संच असलेल्या प्रयोगात याचा उपयोग होतो। प्रकाशविषयक प्रयोगात विजेचा दिवा कसा प्रकाशित होतो हे दाखवण्याकरिता या विद्युत जनित्राचा उपयोग होतो। या साहित्याचे नाव आहे परिदर्शी। प्रकाशाचे परावर्तन तसेच परावर्तित प्रकाशाचे परावर्तन दाखवण्याकरिता या परिदर्शी साहित्याचा उपयोग होतो। या परिदर्शीचा उपयोग समुद्राच्या तळाला राहून समुद्राच्या पृष्ठभागावरील वस्तू पाहण्याकरिता होतो। सखल भागामध्ये उभा राहून उंचावरील भाग पाहण्याकरिता या परिदर्शीचा उपयोग होतो। या साहित्याचे नाव आहे प्लग कळ। विद्युत परिपथामध्ये प्लगचे काम दर्शवण्याकरिता या साहित्याचा उपयोग होतो। जेव्हा ही कळ आपण बाहेर काढतो त्यावेळेस विद्युत परिपथ हा बंद होतो, तर ही कळ जेव्हा आपण इथे बसवतो त्यावेळेस विद्युत परिपथ चालू होतो। या साहित्याचे नाव आहे क्रोकोडाईल आकाराच्या क्लिप्स। याला मराठीमध्ये मगरपिन असे म्हणतात। विद्युत विषयक प्रयोगांमध्ये विद्युत परिपथाची जोडणी पूर्ण करण्यासाठी या क्लिपचा उपयोग होतो। आपण सामान्य साहित्यातील गट अ मधील 51 साहित्याची ओळख आणि त्याचे उपयोग याची माहिती करून घेतलेली आहे। आता आपण गट ब मधील 21 साहित्याची ओळख आणि त्यांचे उपयोग यांची माहिती करून घेऊया। सामान्य साहित्यामधील पहिलं साहित्य आपण पाहणार आहोत। त्या पहिल्या साहित्याचं नाव आहे रबर बँड। तर या ठिकाणी तुम्हाला संमिश्र आकाराची रबर बँड दिलेली आहेत आणि या रबर बँडचा वापर जो आहे तो कोणत्या पद्धतीने केला जातो किंवा कोणत्या प्रयोगामध्ये केला जातो या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। यामधलं जर एक रबर बँड जर मी काढलं आणि हे रबर बँड मी ताणलं तर यामध्ये स्थितीज ऊर्जा तयार होते आणि स्थितीज ऊर्जा म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना समजून देण्यासाठी या रबर बँडचा पहिला वापर होतो। त्यानंतर दुसरा वापर म्हणजे हे रबर बँड जर आपण ताणलं असता तर याच्यामध्ये कंपनं तयार होतात आणि ती कंपनं आपण तयार करते वेळी किंवा तयार होते वेळी ध्वनी तयार होतो। कंपनं आणि ध्वनी हे समजावून देण्यासाठी विद्यार्थ्यांना या साहित्याचा वापर केला जातो। आपण दुसरं साहित्य पाहतोय त्या साहित्याचं नाव आहे फुगे। तुम्हाला विविध रंगाची विविध आकाराची या ठिकाणी फुगे दिलेले आहेत। याचा वापर आपण विज्ञानामध्ये कसा करायचा हे या ठिकाणी थोडक्यात आपण बघणार आहोत। पहिला वापर जो आहे तो म्हणजे या फुग्यामध्ये आपण जर पाणी भरलं आणि एका बाजून जर आपण ध्वनी निर्माण केला तर तो ध्वनी पाण्यामधून कसा प्रसारित होतो हे या ठिकाणी आपल्याला दाखवता येतं। त्यानंतर दुसरा वापर जो आहे तो म्हणजे दाबाचा। हा फुगा जर आपण फुगवला हा फुगा फुगलेला आहे, या फुग्यामध्ये हवा आहे। आपण या फुग्याला जर वरून आपण दाब लावला हे दाबाची क्षमता विद्यार्थ्यांना समजावून देता येते। पण तिसरं साहित्य पाहतोय दोरा। तुम्ही प्रत्येकाला माहित आहे की दोरा, या दोऱ्याचा वापर जो आहे तो विज्ञानामध्ये कसा केला जातो तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या दोऱ्याची लांबी
किंवा दोरा आपण जर या दोलकाची लांबी म्हणून या दोऱ्याचा वापर करतात। या सुती दोऱ्याचा वापर साध्या दोलकाचे आंदोलने दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो। चौथं साहित्य पाहणार आहोत, त्याचं नाव आहे मेणबत्ती। जेव्हा आपण प्रयोग करतो प्रकाश किंवा उष्णता निर्मितीसाठी इतर कोणतेही साहित्य जर आपल्याला उपलब्ध नसेल तर या मेणबत्तीचा वापर आपण करतो, म्हणजे यातून उष्णता निर्मिती किंवा प्रकाश निर्मिती यासाठी केला जातो। त्यानंतर बर्नर आणि मेणबत्ती यांच्या ज्योतीमधील फरक जाणून घेण्यासाठी या मेणबत्तीचा वापर करतात। आपण पुढलं साहित्य पाहणार आहोत, त्या साहित्याचं नाव आहे रबरी शोषक। घरामध्ये आपण या रबरी शोषकाचा वापर करतो भिंतीवर चिटकवण्यासाठी किंवा कपाटाच्या बाजूला चिटकवण्यासाठी, किंवा ह्याला जर आपण हुक लावलं तर त्या हुकाला काहीतरी अडकवण्यासाठी। मग ह्याचा गुणधर्म काय असेल तर हा शोषक जो आहे हा कोणत्या तरी पृष्ठभागाला चिटकवला असता तो घट्ट चिकटतो, म्हणजे याच्यामध्ये दाब, हवेचा दाब असतो, म्हणून याला रबरी शोषक असं म्हणतात। त्या साहित्याचं नाव आहे शस्त्रविद्येचा चिमटा, किंवा यालाच आपण इंग्रजीमध्ये फोर्सेप असं म्हणतात। आता विविध प्रयोग करतो आपण, त्या प्रयोगामध्ये छोटे छोटे वस्तू जे असतात त्या आपण हाताने उचलायचे नसतात, या फोर्सेपचा किंवा शस्त्रविद्येच्या चिमट्याचा वापर करायचा असतो। तुम्हाला एक ओळखीची वस्तू म्हणजेच यामध्ये तुम्ही घरामध्ये इतर ठिकाणी तुम्ही खेळे पाहताय, या खेळ्यांचा वापर कुठे बरं होत असेल तर विज्ञान प्रयोगामध्ये चुंबकत्वाचे गुणधर्म पाहण्यासाठी या खेळ्यांचा वापर करतात, म्हणजेच चुंबकीय पदार्थ, अचुंबकीय पदार्थ किंवा चुंबकाचे दोन ध्रुव जे असतात ते दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव हे ओळखण्यासाठी किंवा त्याची क्षमता जाणून घेण्यासाठी या खेळ्यांचा वापर होतो। त्या साहित्याचं नाव आहे, याला टेस्ट ट्यूब ब्रश किंवा परीक्षा नळीचा ब्रश असं म्हणतो आपण। मग आता याचा वापर कसा करत असेल किंवा कशासाठी करतात तर रसायनशास्त्रामध्ये आपण परीक्षा नळी वापरतो, आणि परीक्षा नळी वापरल्यानंतर त्याच्यामध्ये काही रसायनं असतात ते आपण बोटाने किंवा इतर साहित्याने काढता येत नाहीत, म्हणून परीक्षा नळीमधील जी रसायनं राहिलेली असतात ती रसायनं स्वच्छ करण्यासाठी या ब्रशचा वापर करतात। रसायनशास्त्राचे प्रयोग करण्यासाठी जे साहित्य वापरतो त्या साहित्याचा वापर आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता हे जे साहित्य आहे या साहित्याचं नाव आहे परीक्षा नळी धारक। मग परीक्षा नळी धारक याचा अर्थ काय? आता ही परीक्षा नळी आहे, ही परीक्षा नळी कधीही आपण हाताने स्पर्श केला जाऊ नये यासाठी या धारकाचा वापर केला जातो। आता परीक्षा नळीचा धारकाचा वापर कसा केला जातो किंवा कोणत्या प्रकारे याचा यूज करतात किंवा वापर करतात हे पहा। या पद्धतीने परीक्षा नळी धरली जाते, म्हणून याला आपण परीक्षा नळी धारक असे म्हणतात। आपण एक आणखीन आणि तुमच्या वापरातील साहित्य या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्या साहित्याचं नाव आहे पॉलिस्टर कापड। आता या पॉलिस्टर कापडाचा वापर जो आहे भौतिकशास्त्रामध्ये आपण जे धन विद्युत प्रभार आणि ऋण विद्युत प्रभार कसे होतात हे दाखवण्यासाठी किंवा निर्मिती करण्यासाठी आपण या पॉलिस्टर कापडाचा वापर करतो। याच्यामध्ये काचेची कांडी किंवा प्लॅस्टिकची पट्टी या पॉलिस्टर कपड्यावर आपण घासली असता त्याच्यामध्ये धन आणि ऋण विद्युत प्रभार तयार होतात, या प्रयोगासाठी या पॉलिस्टर कापडचा वापर करतात। ह्या साहित्याचे नाव आहे लोकरी कापड। ह्याचा उपयोग प्रयोगादरम्यान घासून विद्युत प्रभार निर्मितीसाठी केला जातो। ह्या साहित्याचे नाव आहे थर्मोकॉल शीट। ह्याचा उपयोग प्रयोगादरम्यान माउंटिंग बोर्ड म्हणून केला जातो, त्याचप्रमाणे विद्युतदर्शीच्या प्रयोगात देखील ह्याचा उपयोग केला जातो। ह्या साहित्याचे नाव आहे एका बाजूने लोकरी कापड असलेली पट्टी। ह्याचा उपयोग पारदर्शक, अर्धपारदर्शक आणि अपारदर्शक माध्यमातील
फरक दर्शवण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे स्थितिक प्रभारासाठी देखील याचा उपयोग केला जातो. या साहित्याचे नाव आहे चमकणारी काचेची पट्टी. ह्याचा उपयोग प्रयोगादरम्यान कोरडे लगद्यासारखे द्रव पदार्थ एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी केला जातो. ह्या साहित्याचे नाव आहे सपाट आरशे. ह्याचा उपयोग शोभादर्शी किंवा कॅलिडोस्कोप तयार करण्यासाठी केला जातो. या साहित्याचे नाव तांब्याची पट्टी असे आहे. तांब्याच्या पट्टीचा उपयोग विद्युत अपघटनाच्या प्रयोगात इलेक्ट्रोड्स म्हणून केला जातो. या साहित्याचे नाव इम्री पेपर असे आहे. इम्री पेपरचा वापर पदार्थांचे पृष्ठभाग घासून स्वच्छ करण्याकरता केला जातो. या साहित्याचे नाव सँड पेपर असे आहे. विविध पदार्थांच्या पृष्ठभागावरील कठीण कण घासून पृष्ठभाग स्वच्छ करण्याकरिता सँड पेपरचा वापर करण्यात येतो. या साहित्याचे नाव जी क्लॅम्प असे आहे. जी क्लॅम्पचा उपयोग प्रयोगादरम्यान पकड म्हणून करण्यात येतो. या साहित्याचे नाव भिंगे व गोलाकार आरशाचे स्टँड असे आहे. प्रयोगादरम्यान या स्टँडचा वापर गोलीय आरसे ठेवण्यासाठी अशा प्रकारे करण्यात येतो. या साहित्याचे नाव रबरी पृष्ठभाग असे आहे. या साहित्याचा वापर प्रयोगादरम्यान विविध वस्तू पृष्ठभागावर ठेवण्याकरिता केला जातो. आपण सामान्य साहित्यातील 72 साहित्य यांची ओळख आणि त्यांचे उपयोग यांची माहिती घेतलेली आहे. आता आपण साधन साहित्य या गटातील साहित्याची ओळख आणि त्यांचे उपयोग यांची माहिती घेणार आहोत. तर साधन साहित्यामध्ये एकूण 9 साहित्य येतात. चला तर मग या 9 साहित्यांची ओळख आणि त्यांचे उपयोग जाणून घेऊया. सर्वात प्रथम एक साहित्य मी तुम्हाला दाखवते. या साहित्याचं नाव आहे चाकू. याचा उपयोग प्रयोगादरम्यान केला जातो. प्रयोगादरम्यान कागद कापण्यासाठी किंवा रोपांची छाटणी करण्यासाठी या साहित्याचा वापर केला जातो. यानंतरचे साहित्य आहे कात्री. या कात्रीला शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी कात्री असेही म्हटले जाते, कारण या कात्रीचा उपयोग काही वेळा प्राण्यांचे विच्छेदन आपल्याला करायचे असते प्रयोगादरम्यान, त्यावेळी केला जातो आणि म्हणून याला शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी कात्री असे म्हणतात. याचा उपयोग रोपांची छाटणी करण्यासाठी सुद्धा केला जातो. पुढचं साहित्य आहे स्क्रूड्रायव्हर. याचा उपयोग प्रयोगादरम्यान साहित्याची जुळणी करताना वापरले जाणारे स्क्रू घट्ट किंवा सैल करण्यासाठी केला जातो. या साहित्याचे नाव आहे ओपनर. याचा उपयोग बाटलीचे झाकण उघडण्यासाठी केला जातो. या साहित्याचे नाव आहे पंजायुक्त हातोडा. या साहित्याचा उपयोग 2 प्रकारांनी केला जातो. त्यामध्ये ही बाजू भिंतीमध्ये ठोकलेले खिळे बाहेर काढण्यासाठी वापरली जाते, तर या बाजूचा उपयोग मात्र भिंतीमध्ये खिळे ठोकण्यासाठी आणि स्थायूरूप रसायने जी आहेत त्यांचा चुरा करण्यासाठी, तसेच धातू हा कठीण आहे की ठिसूळ आहे हे तपासण्यासाठी केला जातो. या साहित्याचे नाव दाढी करण्याचे ब्लेड. या साहित्याचा उपयोग मेण किंवा अर्थगण रसायन कापण्यासाठी तसेच झाडांची छाटणी करण्यासाठी केला जातो. या साहित्याचे नाव शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरायचा चाकू. या साहित्याचा उपयोग विच्छेदन करण्यासाठी केला जातो. विच्छेदनासाठी वापरायची सुई, निरनिराळे जीवशास्त्रीय नमुने ठळकपणे दर्शवण्यासाठी तसेच कागद किंवा तत्सम प्रकारच्या साहित्यात छिद्र करण्यासाठी या साहित्याचा वापर होतो. या साहित्याचे नाव चिमटा. प्रयोगादरम्यान
गरम काचेचा दांडा किंवा परीक्षानळी धरण्यासाठी या साहित्याचा वापर होतो. या पुढील गटात आहेत काचेची साहित्य. या गटामध्ये एकूण 15 साहित्य आहेत. चला तर मग या साहित्याची ओळख, त्यांची हाताळणी आणि त्यांचे उपयोग यांची माहिती करून घेऊया. ही आहे पेट्री डिश. बेल्जारच्या प्रयोगामध्ये ऊर्ध्वपातीत पाणी मिळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पात्र म्हणून याचा उपयोग होतो. बीजांकुरणाच्या प्रयोगामध्ये बियांना मोड आणण्यासाठी या पेट्री डिशमध्ये बिया ठेवल्या जातात. ही आहे सूक्ष्म परीक्षा नळी. याचे आकारमान 8 ml इतके आहे. ज्या रसायनांना उष्णता द्यावयाची आहे ते रसायन या परीक्षा नळीमध्ये घेतले जाते. हे आहे विशालक भिंग. वस्तूचे विशालन करण्यासाठी या भिंगाचा वापर होतो. विविध रसायने, सूक्ष्मकण इत्यादींचे निरीक्षण करण्यासाठी विशालक भिंगाचा वापर केला जातो. हे आहे चंचुपात्र. चंचुपात्राचा उपयोग विद्युत रासायनिक अभिक्रिया, औष्णिक रासायनिक अभिक्रिया, क्षार निर्मितीच्या प्रयोगामध्ये याचा उपयोग केला जातो. ही आहे काचपट्टी. विविध नमुने गोळा करण्यासाठी या काचपट्टीचा उपयोग केला जातो. ही आहे वाय आकाराची बोरोसिलिकेट काचेची नळी. फुफ्फुसाचे कार्य समजून घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ही आहे आच्छादन पट्टी. सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करताना काचपट्टीवरील नमुना आच्छादित करण्यासाठी केला जातो. ही आहे काचेची दांडी. पदार्थ ढवळण्यासाठी हिचा वापर केला जातो. गाळण प्रक्रियेदरम्यान गाळण कागदावर द्रव ओतण्यासाठी काचेच्या कांडीचा वापर केला जातो. ही आहे विद्युत हंडी. फुफ्फुसाचे कार्य समजून देण्याच्या प्रयोगामध्ये विद्युत हंडीचा वापर केला जातो. विद्युत विघटन क्रिया दर्शवण्यासाठी सुद्धा या विद्युत हंडीचा वापर केला जातो. ही आहे 2 तोंडे असलेली निमुळते बाटली. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण दर्शवण्यासाठीच्या प्रयोगात हिचा वापर होतो. अधातूंचे आम्ल आम्लारी गुणधर्म दर्शवण्यासाठीही हिचा वापर होतो. हे आहे द्विआंतरगोल भिंग. तसेच हे आहे द्विबहिर्गोल भिंग. पडद्यावर प्रतिमा निर्मितीसाठी या भिंगांचा वापर केला जातो. हा आहे अंतर्वक्र आरसा. हा आहे बहिर्वक्र आरसा. पडद्यावर प्रतिमा निर्मिती करण्यासाठी या आरशांचा वापर केला जातो. ही आहे डब्ल्यू आकाराची नळी. वायूच्या गुणधर्माची चाचणी घेण्याकरिता हिचा वापर केला जातो. ही काचेची नळी. या काचेच्या नळीचा उपयोग रसायनशास्त्रातील विविध प्रयोगात विविध पद्धतीने वापर केला जातो. ही काचेची तबकडी. या तबकडीचा उपयोग स्थायू पदार्थाचे वजन करताना किंवा स्थानांतरण करताना ठेवण्यासाठी वापर केला जातो. या तबकडीला कधीही उष्णता देऊ नये. या पुढील गट आहे तो रसायनांचा. या रसायनांमध्ये एकूण 15 रसायने आहेत. चला तर मग या रसायनांची ओळख आणि त्यांचे उपयोग यांची माहिती घेऊया. आता पाहूया सूक्ष्मजीवांच्या नमुन्यांच्या कायमस्वरूपी काचपट्ट्या. पहिली काचपट्टी आहे हायड्रा. दुसरी काचपट्टी आहे अमिबा. आणि तिसरी काचपट्टी आहे पॅरामेशियम. सूक्ष्मदर्शकाखाली अशा पद्धतीने ही स्लाइड ठेवायची आणि आपण त्याचं निरीक्षण करू शकतो.
ही आहे मॅग्नेशियमची फीत। या मॅग्नेशियमच्या फीतचा उपयोग प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिडीकरण प्रक्रिया करण्यासाठी केला जातो। शोभेची दारू बनवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या मॅग्नेशियम फीतचा उपयोग केला जातो। हे आहे लिटमस पेपर। या लिटमस पेपरचा वापर प्रयोगशाळेमध्ये दर्शक म्हणून केला जातो। प्रामुख्यानं या लिटमस पेपरचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे निळा लिटमस पेपर आणि दुसरा म्हणजे तांबडा लिटमस पेपर। या 2 लिटमस पेपरचा उपयोग प्रयोगशाळेमध्ये आम्ल आणि आम्लारीचं अस्तित्व दर्शवण्यासाठी केला जातो। हे आहे आयोडीनचं द्रावण। प्रयोगशाळेमध्ये या आयोडीनच्या द्रावणाचा उपयोग पिष्टमय पदार्थांचं अस्तित्व दाखवण्यासाठी केला जातो। निर्जंतुक करण्यासाठी सुद्धा या आयोडीनचा उपयोग प्रामुख्यानं केलेला दिसून येतो। हे आहे तुरटीचे स्फटिक। पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी या तुरटीचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। प्रयोगशाळेमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करण्यासाठी सुद्धा या तुरटीचा उपयोग अवश्य केला जातो। या विज्ञान पेटीमध्ये काही चित्रे व तक्ते दिलेले आहेत। चला तर मग या तक्त्यांवर नेमकं काय दिलेलं आहे याची माहिती आपण करून घेऊया। या विज्ञान पेटीमध्ये विविध प्रकारचे 15 तक्ते दिलेले आहेत। त्या तक्त्यांबद्दल आता आपण माहिती पाहूया। यामध्ये अमिबा या प्राण्याविषयी माहिती आहे। अमिबा हा सूक्ष्मदर्शीय एकपेशीय प्राणी आहे। तो गोड्या पाण्यामध्ये आढळतो। याचा आकार निश्चित नसतो आणि केंद्रक हे साधे असते। छद्मपादाच्या साहाय्याने तो हालचाल करतो। जलव्याल यालाच इंग्रजीमध्ये हायड्रा असे म्हणतात आणि याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे। हा गोड्या पाण्यातील छोटा सजीव आहे। याचे शरीर दंडाकृती असते आणि मुखाभोवती शुंडके असतात, तसेच दंशपेशी असतात। यामध्ये मुकुलायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते। लैंगिक प्रजननात वृषण आणि अंडाशयाचा समावेश असतो। शैवाल म्हणजेच स्पायरोगायरा आणि याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। शैवाल हे हरित आणि तंतुमय असते। डबक्यातील साठलेल्या पाण्यामध्ये ते आढळते। फितीसारखे हरितद्रव्य असते आणि चांदणीच्या आकाराचे केंद्रक असते। याचे शरीर हे अशाकीय असते। बुरशी किंवा म्युकर याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। पावावरील बुरशी। बुरशी अहरित म्हणजेच रंगहीन असते। यामध्ये तंतुमय अशाकीय कवकतंतू असतात। कवकतंतूच्या टोकाला फुगीर बीजाणुधानित बीजाणू असतात। जीवाणू हे सूक्ष्मजीव आहेत। ते सर्वत्र आढळतात। याच्या केंद्रकाला पटल नसते, म्हणजेच आदिकेंद्रकी पेशी असतात। बहुतेक सूक्ष्मजीव उपयुक्त आहेत, पण काही रोगकारक सुद्धा आहेत। किण्वपेशी या सूक्ष्मदर्शीय एकपेशीय कवक आहेत। बेकर्स ईस्ट म्हणून त्या ओळखल्या जातात। यामध्ये अलैंगिक प्रजनन हे कलिकायन पद्धतीने होते। किण्वन प्रक्रिया घडवून आणणारे हे कवक आहे। नोस्टॉक हे नीलहरित शैवाल आहे। याचे शरीर धाग्यासारखे मणियुक्त असते। यामध्ये विशेष हेट्रोसिस्ट पेशी असतात आणि या हेट्रोसिस्ट पेशी भाताच्या शेतामध्ये नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात। मलेरिया पसरवणारा डास म्हणजेच ॲनाफिलिस या कीटकात छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे व पंखांची जोडी असते। याच्या जीवनचक्रात 4 अवस्था असतात। पहिली अंडी, अळी, कोश आणि प्रौढ डास। हा मलेरिया फैलवणारा डास आहे। मलेरियासाठी कारणीभूत असणारा रोगजंतू म्हणजेच प्लाझ्मोडियम माणसाच्या शरीरात पोहोचवतो। मादीमध्ये रक्त शोषून घेणारे तोंडाचे भाग असतात। पानाच्या पापुद्र्यात दिसणारे पर्णरंध्र याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे। पानाच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या सूक्ष्मदर्शीय छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात। वृक्काच्या आकाराच्या संरक्षक पेशींची जोडी पर्णरंध्र तयार करते। रंध्र हे दिवसा उघडते तर रात्री बंद होते। या रंध्रांमार्फत वायूंची देवाणघेवाण होते व पाण्याचे बाष्पोत्सर्जन होते। या चित्रामध्ये रेशीम किड्याचे जीवनचक्र आहे आणि याची वैशिष्ट्ये
पुढील प्रमाणे आहेत. रेशीम किड्याचे जीवनचक्र 4 टप्प्यात होते. अंडी, अळी, कोश आणि प्रौढ पतंग. रेशीम किड्यांची प्रौढ मादी तुतीसारख्या झाडांच्या पानावर अंडी घालते. या अंडीतून बाहेर पडणारी अळी तुतीची पाने खाते. कोशापासून कच्च्या स्वरूपातील रेशीम मिळते. या चित्रांमध्ये बीजांकुरणाच्या अवस्था दाखवल्या आहेत. बीजांकुरणाची वैशिष्ट्ये. बीजाला पाणी, हवा आणि योग्य तापमान मिळाले की बीजांकुरणास सुरुवात होते. बीजाचे आवरण फुगून बीच्या आतून येणारे आदिमूळ हे जमिनीच्या दिशेने तर अंकुर हे जमिनीच्या वर वाढू लागते. दलाचा भाग हळूहळू बाजूला होऊन वाढ होते. अंकुरापासून खोडाची तर आदिमुळापासून मुळांची वाढ होते. यामध्ये गांडूळ आणि गोगलगाय यांचे प्रचलन दाखवले आहे. यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. गांडुळाची वैशिष्ट्ये. वैशिष्ट्य क्रमांक 1, केसांसारखे दृढ रोम आणि विशिष्ट स्नायूंच्या मदतीने प्रचलन करतो. दृढ रोमामुळे शरीराच्या खालच्या बाजूला मातीवर पकड घेता येते. स्नायूच्या आकुंचनामुळे शरीराच्या छोट्या छोट्या खंडांची मागे पुढे हालचाल होते. गोगलगायीची वैशिष्ट्ये. गोगलगाय मांसल अवयवाच्या साह्याने हालचाल करते. शरीरातून श्रवणाऱ्या द्रवाच्या साह्याने ती मातीच्या पृष्ठभागावरून संतपणे सरकत जाते. वाळवंटी प्रदेशातील वनस्पती आहेत. क्रमांक 1 निवडुंग आणि क्रमांक 2 कोरफड. त्यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. पाण्याची कमतरता असलेल्या वाळवंटी भागात निवडुंग, कोरफड यासारख्या वनस्पती आढळतात. पाणी साठवून ठेवण्यासाठी पानांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते. जाड, हिरवे, पसरट आणि मांसलखोड प्रकाश संश्लेषणाचे कार्य करते. जमिनीत खूप खोलवर असलेले पाणी मिळवण्यासाठी लांब मुळांचा उपयोग होतो. पानावर जाड व चमकदार आवरण असते. या चित्रात जलीय वनस्पती आहेत. क्रमांक 1 जलपर्णी आणि 2 कमळ. यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. जलाशयात आढळणाऱ्या या वनस्पती आहेत. उदाहरणार्थ जलपर्णी आणि कमळ. पाणीमध्ये शिरू नये म्हणून पानावर मेंचट पदार्थाचा थर असतो. पानाच्या वरच्या बाजूला खूप पर्णरंध्रे असतात. खोड आणि पानाचे देठ यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात. या चित्रामध्ये शाकीय प्रजनन दर्शविले आहे. वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. काही वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान यासारख्या शाकीय अवयवांमार्फत प्रजनन होते. रताळे या वनस्पतीमध्ये मुळांद्वारे प्रजनन होते. कंदावर असलेल्या डोळ्यांच्या साहाय्याने बटाटा आणि आले यामध्ये प्रजनन होते. पानफुटीच्या पानांच्या कडांवर असणाऱ्या मुकुलांपासून नवीन वनस्पती तयार होते. शाकीय प्रजनन ही या वनस्पतींमधील अलैंगिक प्रजननाची सामान्य पद्धती आहे. अशा प्रकारे आपण विज्ञान साहित्य पेटीतील सर्व साहित्याची ओळख आणि त्यांचे उपयोग यांची माहिती करून घेतलेली आहे. आता आपण ह्या साहित्याचा उपयोग करून वेगवेगळे प्रयोग करूया. धन्यवाद.